तरी मी विचारच करतेय. मी EMI चा विषय काढल्यानंतर सर एवढे का गांगरून जात आहेत? बिचारे, तुझा सर म्हणजे ना फार गरीब माणूस आहे. पर घाबरून त्यांनी मला फोन केला, म्हणाले गोखले साहेब बघा ना, जान्हवी मला हैराण करते. आई ग, आमचे सर पण ना. ए जान्हवी, पण चूक माझीच होती. ते चांगलंच माहितीये. जान्हवी चला जेवायला चला. हो चला चला चला. पिंट्याचा फोन आहे. तू बोल, आम्ही आहोत खाली आहोत. हो लवकर या. पण आले आले. चल रे. हो. हॅलो पिंट्या. ताई, काय रे, कसा आहेस तू? ताई तू कशी आहेस? मी बरी आहे, पण तुला आज माझी आठवण कशी काय आली? अगं आज अनिल आपटे भेटला होता. तुला पण भेटला? म्हणजे तुला भेटल्याचं तो मला म्हणाला, ते खरं आहे का? हो, आज सकाळी बस स्टॉप वर भेटला. ताई प्लीज खरं सांग, त्याने तुला काही त्रास दिला का? नाही रे, अगदी योगायोगाने भेटला होता. मग ठीक आहे. अगं काय नाही ग, मूर्खासारखं बडबडत होता. नाही तसा वेडसरच आहे म्हणा तो, पण आज तर कम्प्लीट वेड्यासारखं बडबडत होता. डोक्यावर परिणाम झालाय बहुतेक त्याच्या. ए ताई प्लीज जरा सावध राहा, म्हणजे काळजी घ्या तू. आणि या अनिल आपल्याने जर तुला परत काही त्रास दिला ना, तर मला सांगतेस तू, मग याला करतो मी बरोबर. मागच्या वेळेस केला होता तसा. बरं. आपटे आपटे. हे ताई ठेवू? कुठेस? घरी निघालोय. बाबा वाट बघत असतात पिंट्या. ताई ठेवू का? ओके. हे ताई काळजी घे प्लीज. आणि हो, भाऊजींना मी विचारलंय म्हणून सांग, आठवणीने. बाय. अनिलमुळे का होईना, पण पिंट्याने किती दिवसांनी फोन केला. हसला जरा. पुन्हा जुन्या पिंट्याचा भास झाला मला त्याच्यात. सरू मावशी, मला एकदा सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे. हो काय? मला आवड आहे हो सगळ्यांना करून घालायची. ही आवड तर आपल्या घरात सगळ्यांनाच आहे, आणि सगळ्यांची स्पर्धा सुरू असते त्यासाठी. दुसऱ्यांच्या घरात कसं स्वयंपाक करायला लागतो म्हणून वादविवाद होतात ना, आपल्याकडे स्वयंपाक करायला मिळत नाही म्हणून वाद व्हायचे. आईंकडे सतत तक्रारी. आई इतक्या वैतागल्या ना, त्यांनी सगळे दिवस सगळ्यांना वाटून दिले. आईंना पण खूप हौस आहे सगळ्यांना करून वाढायची, म्हणून ना रविवारी त्या सगळा स्वयंपाक करायच्या. पण 5 जणींपैकी कोणा ना कोणाच्या वाट्याला एखादा दिवस कमी यायचा, मग त्या बिचारा स्वतःचा स्वयंपाकाचा वार तिला देऊन टाकायचा. असं करता करता त्यांचे सगळे रविवार गेले ते गेलेच. कुणीही मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचा रविवार काही त्यांना परत केला नाही. तुला सांगू जान्हवी, पूर्वी ना प्रत्येक रविवारी सगळे एकत्र येऊन ब्रेकफास्ट करायचे. सुट्टी असते ना श्रीला त्या दिवशी म्हणून. मग आता का नाही होत तसं? घरात टेन्शन्स आहेत ना ग. आमच्या लग्नामुळे ना? हो ग. अगं नाही ग, तसं नाही, मी काहीही बोलते. तू काय म्हणत होतीस? काय करायचंय तुला? स्वयंपाक करायचंय? नाही नाही, अगदी स्वयंपाक असं नाही, स्नॅक्स किंवा एखादा छोटासा पदार्थ करायला मिळाला तरी पण चालेल. बरं, ताईशी बोलावं लागेल ग. मी बोलू का जाऊन? नाही आत्ता नको, आत्ता इंदू वहिनींशी बोलते वाटतं ती. इंदू वहिनी गेल्या ना की मग जाऊन विचार. चालेल. बरं मी श्रीला दूध देऊन येते. अहो मी जाताना नेईन ना. नाही, आज श्रीला दूध द्यायची टर्न माझी आहे, मीच जाणार. सॉरी. देते. आले हा ग. आई आई. अरे बापरे, डोळे फुटलेत का काय माझे? सरू मावशी राहू द्या. अगं बघ ना, पायाला पण दूध लागलं. दूध पायाला लागलेलं ना अजिबात आवडत नाही माझ्या मनाला, आणि तसंच झालंय ग. काही हरकत नाही, तुम्ही जा ना, पाय धुवून घ्या, मी काचा आवरते. नाही नाही, तू नको आवरूस,
मी पाय धुवून येते आणि मग करते सगळं साफ. पण तू इथेच थांबा, उगाच कोणाला लागायचं ना, नाहीतर. हं, आले लगेच. तू कर नकोस हा. सांभाळून सांभाळून. तूच जरा सांभाळून कर. कशाला कामाच्या भानगडीत पडायचं? घरात आहेत ना बायका काम करायला. बेबी, आई अगं किती बारीक काच झाल्यात बघ. कुणाच्या पायाला लागलं म्हणजे. आणि आई, तूच म्हणतेस ना की बायकांनी नाजूक असू नये, पण सगळं नाजूकपणे हाताळावं. म्हणजे कामं, वस्तू, माणसं अशी तोडफोड करून कशी चालेल? आय एम सॉरी बेबी आत्या. आलेच. आता इंदू वहिनीला सांगायला हवं, जरा चेक कर कुठे काचा पडल्या नाही आहेत ना. आय एम रिअली सॉरी. तुला एवढं कशाला बोलायला हवं होतं बेबी? मग हिला तरी एवढं छानपणा दाखवायची काय गरज होती? श्रीसाठी दूध घेऊन जात असणार. माहितीये आज सरीचा टर्न आहे, तरी हिला आगाऊपणा करायची काय गरज होती? आता ठरलेल्या कामामध्ये ढवळाढवळ केलेले ना मला आवडत नाही. मग ते बोलायला हवं होतंस. ग्लास फुटण्यावरून कशाला बोललीस तिला? मुद्द्याचं बोललं की त्याचा उपयोग होतो. अगं पण आई, मुळात सरीचं काम केलंच नसतं तर हे सगळं घडलंच नसतं ना. ते वेगळं, पण आत्ता काय दिसलं? तू तिला ग्लास फुटण्यावरून बोललीस. आपल्या घरात असल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून बोललं जात नाही. मुळात मी तिला आपल्या घरातली मानतच नाही. हे काय सगळं साफ केलं म्हणजे? अगं मी श्रीसाठी दुधाचा ग्लास घेऊन चालले होते, अडखळले आणि ग्लास फुटला. जान्हवीला म्हटलं मी, तू इथेच थांब, मी पाय धुवून येते, सगळं साफ करेन नंतर. तर बघ ना, तिने सगळं साफ केलंय ऑलरेडी. मला कुठे माहिती होतं? माहिती करून घ्यावं आणि मग बोलावं बेबी. आता तू मूर्ख ठरलीस ना. पण तिने तरी सांगायला हवं होतं ना आई. न सांगून ती चांगली ठरली. चांगली वगैरे काही नाही, आपल्याला इम्प्रेस करण्यासाठी करत होती ती सगळं. काय ग, काय झालं? काय नाही ग, मला वाटलं तिच्या हातनं ग्लास फुटला. देवा, डोक्यावर जे छप्पर दिलंयस ना ते तसंच कायम ठेव. काहीतरी चमत्कार कर आणि घर आम्हालाच मिळू दे. या हावरटपणाचा पण काहीतरी इलाज कर रे बाबा, जमलं तर. यात हावरटपणा कसला आलाय? आपली काळजी आपणच नको का घ्यायला? घ्या घ्या. हे काही असू देत, पण हे घर खूप छान आहे नी, अगदी दृष्ट लागण्यासारखं आहे. देवा, त्या गीताच्या बहिणीला बँगलोरमध्ये चांगल्या खोल्या मिळू देत आणि तिला मुंबईत परत यायलाच लागू दे नको. म्हणजे मग मी जानूला सांगून हे घर आपण विकत घेऊया. कला, तुला कसं आणि कुठल्या भाषेत सांगितलं म्हणजे समजेल? अहो, मी काय जावई बापूंकडे काही मागत नाहीये, जानूकडेच मागेन म्हटलं. ग पण तू सतत कुणाकडे तरी काहीतरी मागतच राहायला हवं का? आता जानू म्हणजे कुणीतरी आहे का? आपली मुलगीच आहे ना ती. गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. म्हणा म्हणा, गाढवा पुढे वाचली गीता म्हणा, गाढवाला गुळाची चव काय म्हणा, कुत्र्याचा शेपूट वाकडं ते वाकडं म्हणा. हे जरी काही म्हटलत ना तरी माझं म्हणणं बरोबर आहे, हे कधी ना कधी तुम्हाला पटेल.
हे बघ, माझं सगळं म्हणणं जरी चुकलं ना तरी एक गोष्ट मी तुला निक्षून बजावतो. आता आपण आपले आपण आहोत. जानूने धावपळ करून हे घर बघितलं हेही मला पटलेलं नाहीये, पण तिचं मन मोडायचं नाही म्हणून मी गपचूप राहायला आलो इथे. पण आता यापुढे एका दमडीसाठी देखील जानूला त्रास होता कामा नये. कळलं हो मला, कळलं. किती वेळा तेच तेच पुराण गात बसणार आहात? वहिनी, वहिनी, हा काय कसला विचार करतेस? हेच उद्या नाश्त्याला काय करायचं? सुट्टीचा नाश्ता ना? हो ना. काही सुचतच नाहीये, म्हणजे काय करायचं? पूर्वी किती मज्जा यायची ना. श्री रविवारचा घरी असायचा, त्याला निवांत वेळ असायचा, आपण नाश्ता आणि जेवण सगळे एकत्र करायचो ना. आता एकत्र नाश्ता करायचं तर राहूनच गेलाय. प्रत्येक जण आपापला करेल नाही करेल. त्याचं लग्न झाल्यापासून आता आई येत नाहीत ना नाश्त्याला, म्हणून मग आपल्यालाही उत्साह नाही राहत काय करायचा. ती घरात आल्यापासून ना आपल्या घराची घडीच विस्कटली. तसं काही नाहीये बेबी, असं काय? तुला कळेल हळूहळू वहिनी. आपण उद्या करायचा का आधी करायचो तसा नाश्ता? श्री सुद्धा उद्या निवांत असेल. एक चालेल आई? एकत्र नाश्ता? हा, म्हणजे नाश्ता जेवण सगळंच. जेवण नाही, कारण जेवायला दोघं जण तिच्या बाबांकडे चाललेच. मला सांगितलंय तसं. करूया एकत्र नाश्ता उद्या. काय मज्जा, खूप दिवसांनी अशी मज्जा येणार आहे. ए वहिनी, काय करशील? मुगाचे डोसे करू? नको, तुम्हाला जमत नाहीत ते. काहीतरी साधं करा. आई एकदा प्रयत्न करू दे ना. आतापर्यंत खूप प्रयत्न केलेत, नाही जमत एखादी गोष्ट. इतर 10 पदार्थ तुला चांगले करता येतात ना, अगदी माझ्यापेक्षा चांगले करतेस तू. त्यातले काहीतरी कर. ए वहिनी, तू नाश्ता काही कर ग, पण महत्वाचं काय की आपण सगळे मिळून एकत्र नाश्ता करणार. हा, म्हणजे पहिल्यासारखं नॉर्मल होईल सगळं. सगळं सुरळीत होतं आपोआप, फक्त आपल्याला धीर धरवत नाही. चला, माझी झोपायची वेळ झाली. गुड नाईट. गुड नाईट. कसं ना, आई अगदी पहिल्यासारख्या बोलायला लागल्या ना. होईल, हळूहळू सगळं नीट होईल बघ. मी आले हा जरा. अगं तू कुठे चाललीस? नाश्त्याचं ठरवायचं ना अजून. अगं एक महत्वाचं काम आठवलं मला, येते मी. अगं महत्वाचं आहे. अशी बेबी, अगं पण नाश्त्याचं ठरवायचं राहिलं ना, काय करायचं? पराठे करू मेथीचे? नको ग, परवाच केले होतेस. शी बाबा. इडली? इडलीचा पण कंटाळा आलाय आता. उकड करते. श्रीला आवडत नाही ना. शिरा सगळ्यांना आवडतो. ठीक आहे. हो, ऐकलं का? काय मस्त सोसायटी आहे. खरंच खूप छान आहे. बाग बीग सगळं कसं अगदी खूप मस्त आहे. आणि इथली माणसं पण किती छान आहेत. आपल्या चाळीतल्यासारखी नाही, दळभद्री. शेजारच्या शिंदे वहिनी आहेत ना, त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून नेलं. लाडू दिला आणि चहा पण टाकला. त्यांना म्हटलं ना की आमचे जावई खूप श्रीमंत आहेत म्हणून खूप खुश झाल्या त्या. हो, ऐकलत का? त्या शिंदे वहिनी आहेत ना, मला आपल्या सोसायटी मधल्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. अगदी आपल्या जानू एवढीच आहे. खूप गोड आहे हो. तिचे वडील पण खूप मोठे आयुर्वेदिक वैद्य होते. त्यांची एक विश्वस्त संस्था पण आहे. ते ह्या असल्या पेशंटवर उपचार करतात, अगदी कमीत कमी पैशात. मी म्हटलं त्यांना, म्हटलं तुमची फी जर जास्त असेल तर ते काही आम्हाला परवडणार नाही. फट्टे म्हणाले, रविवारी त्यांच्याकडे मोफत तपासणी असते, तुम्ही घेऊन ते या म्हणून. हो, जाऊया ना. बघूया. अहो बघू काय,
जायला काय हरकत आहे? आणि फुकट तर आहे. फुकट एवढा एकच निकष असतो नाही तुझा? मी सांगितलं त्यांना, म्हटलं आमची जानू ऑपरेशन करायचं म्हणते. डॉक्टर बाई म्हणाल्या ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर झालं, नाही तर सगळं अवघड होऊन बसेल आणि परत परत करावं लागतं. असेल, बघू. तसं नाही हो, ऑपरेशन न करताच तुमचे पाय धड झाले तर चांगलं नाही का? ते सगळं ठीक आहे, पण माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. म्हणजे काय? म्हणजे आमची परिस्थिती कशी वाईट आहे याचं तू रडगाणं गायलेली असणार त्यांच्या समोर. तुमची आणि पिंट्याची शपथ घेऊन सांगते, मी काही तोंड वेंगाडलं नाही हो त्यांच्यापुढे. सहज आपला बोलता बोलता विषय निघाला. एकाच सोसायटीत नव्याने राहायला आलो म्हणून त्या डॉक्टरांबाई मला म्हणाल्या. अगदी जानूसारखीच आहे ती. अहो, जाऊया ना आपण. अगं पण जानूने ऑपरेशनसाठी लोन प्रपोजल केलंय, त्याचं काय करायचं? अहो तेच म्हणते मी, उगाच कशाला जानूला लोन बिनचे हप्ते फेडायला लावायचे? तेच पैसे दुसऱ्या वेगळ्या कारणासाठी तरी वापरता येतील ना. कोणाला? तुला? झालं तुमचं. नवीन घरात आल्यावर सुद्धा मला टोमणे मारायचं सुटलेलं नाहीये तुमचं. नव्या घरात तुझं वागणं बदलणार आहे का कला? काय हो, आता जावई बापूंचे सगळे पैसे दिले ना मी त्यांना परत. हो, मोठी मेहरबानी केलीस त्यांच्यावर. नकोच बाई कोणाचे पैसे. माझी लेक समर्थ आहे सगळं करायला माझ्यासाठी. तू कधी समर्थ होणार तुझ्यासाठी, हा मुद्दा आहे. आता या वयात काय नोकरी करू का काय मी? नोकरी नको करू, घरातल्यांच्यासाठी अन्न शिजवलंस ना तरी खूप आहे. मग काय कोणी शेजारची येऊन शिजवणार आहे का अन्न आपल्या घरात? बघूया ना, बघूया कोण येतंय शिजवायला. ते मरू देव. उद्या सकाळी 7 वाजता मोफत तपासणी सुरू होईल. आपण जायचंय. तुम्हाला जानूची शपथ आहे, कळलं? तरी मी विचार करते, सर इतके कसे अनप्रोफेशनली वागू शकतात? हे बरं, तुला माहितीये लोनचा विषय काढला ना की त्यांच्या चेहऱ्यावरचे काय टेन्शन यायचं. बिचारे. कमाल आहे सरांची. बरं, त्यांना खोटं अजिबात बोलता येत नाही, आणि समजा ते खोटं बोलायला गेले तर त्यांचा चेहरा जाम बघण्यासारखा असतो. श्री, तुझ्यामुळे. आय एम सॉरी. अरे सॉरी. असं नाही. अरे मेल्यांनो, दार लावून रोमांस करत जाणार किती वेळा सांगितलंय? अगं मावशी, यात काही रोमांस नाहीये, प्रेम. म्हणजे बरं दिसतं का ते? हे दिसण्यावर काही नसतं. मिठी कुठल्या भावनेने मारतो ते महत्वाचं. सरू मावशी अगदी बरोबर बोलतात. हो ना, बरोबर बोलते ना मी. बरं झालं तुला ना अगदी तोडीस तोड बायको मिळाली आहे. अगं आम्ही साध्या आहोत ना, म्हणून हा नेहमी आम्हाला काहीतरी शिकवत बसतो. आता बोल बोल. अरे चुकलो 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 चुकलो, मला माफ करा, मी माझा शब्द मागे घेतो. चुकलो चुकलो. मी ना कुठेतरी वाचलं होतं, फिमेल ऑफ एनी स्पीसी इज सुपिरियर दॅन द मेल. म्हणजे कुठल्याही जातीच्या माद्या नरापेक्षा जास्त सुपिरियर असतात. नाही नाही, असं वाक्य नाहीये ते. असं आहे, फिमेल ऑफ द स्पीसीज इज मोर डेडली दॅन द मेल. असं वाक्य आहे ते? हो मावशी, मी हे असंच वाचलंय. बघ. असेल बाई, ते काय ब्रह्मवाक्य आहे का? जाऊ दे, काहीतरी सनसनाटी लिहितात आणि त्याचे पोस्टर बनवून विकतात. हे मावशी मावशी, नाही पण तू बनवलेलं वाक्य मला आवडलं. नाही म्हणजे स्त्री हा निसर्गाचा एक मास्टरपीस आहे असं माझं म्हणणं आहेच. तुला आवडलं ना, झालं तर. बघा, तुमच्याशी गप्पा मारता मारता मी कशासाठी आले होते तेच सांगायला विसरले ना. का? कशासाठी आली होतीस? काय काम आहे? जान्हवी, अगं ताई खाली आहे, तू आत्ता जाऊन बोल तिच्याशी. आत्ता बोलू? हो, उद्याचा नाश्त्याचा टर्न तिचा आहे ना, तो तुला मिळू शकतो. हो रे, तू ग बस. तुला नाही, थांब, तू 5 मिनिटांनी निघा. का? मी सांगते म्हणून. बरं, मी निघते. हा सरू मावशी,
तुम्ही थांबा ना. नको, नाही तर तिला असं वाटायचं की आपण दोघींनी मिळून काहीतरी प्लॅन केलंय, हो ना. आणि माझं पठण बाकी आहे ग. निघ. सर मावशी. थँक्यू. अरे थँक्स काय बाळा. ए ए काय चाललंय सगळं मला कळेल. नाही. तू ये. अगं ए का. हे बघ, जर काम झालं ना तर तुला उद्या कळेलच. सरप्राईज आहे. बेबी मग उत्तपेच करूया ना. हो. डाळ तांदूळ भिजत घालते घाल म्हणजे. घाल. आणि चटणी. चटणी. येस. खरं आईंच्या इतकी चांगली होत नाही माझी चटणी, पण आईसारखं कुणाला काहीच जमणार नाही. खरंच आहे. काय चव आहे ना त्यांच्या हाताला. वरनं घेऊन आली ती. खरंय. ए उद्या ना नाश्त्याबरोबर मी फ्रुट्स कापून ठेवते. हा चालेल. आय एम सॉरी. मला माहिती नव्हतं की तो ग्लास सरूच्या हातनं फुटला. मी माहिती करून घेतली नाही. माझं चुकलं. नाही नाही बेबी आत्या, अहो मला खरंच काही नाही वाटलं त्याचं. पण मला वाटलंय ना, विनाकारण कुणाला बोललेलं मला नाही आवडत. सो आय एम सॉरी. वहिनी अगं झोपायला आज नेहमीपेक्षा खूप जास्त उशीर झाला ना. मी झोपायला जाते. आणि हो, दारा खिडक्यांना कड्या लावल्या आहेत. तू पण झोप लवकर. हो, फक्त डाळ तांदूळ भिजत घालते आणि येते. गुड नाईट. गुड नाईट.